नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण क्वाड्रेटिक इक्वेशन पाहत होतो. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण लास्ट पिरियड फॅक्टरायझेशन मेथड पाहिली आणि त्यावरचे प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणं आपण पाहिली. आता आपण क्वाड्रेटिक इक्वेशन चे नेक्स्ट मेथड फॉर्म्युला मेथड आता आपण अभ्यासतोय. आता फॉर्म्युला मेथड हा जो फॉर्म्युला आहे, आता फॉर्म्युला बराचसा आपल्याला जो आहे अगदी सिंपल आहे. x इज इक्वल टू मायनस प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. परंतु हा फॉर्म्युला कसा तयार झाला याचा आपण एक डेरिव्हेशन पाहतोय, थेरम पाहतोय. तर आता आपल्याला माहिती आहे की दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे सर्वप्रथम काय करायचं, द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज ax square plus bx plus c is equal to 0. a is not is equal to 0. हा दिलेला स्टँडर्ड फॉर्म म्हणा किंवा त्याला आपण जनरल फॉर्म म्हणतो. मग हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये जो क्वाड्रेटिक टर्मचा कोएफिशियंट आहे तो काय आहे, a. या a ने काय करेल, a is not is equal to 0. तो शून्य नाही, तो 1 असेल किंवा 2 असेल. 1 असेल तर काय अडचण नाही, परंतु जर तो 1 पेक्षा वेगळा असेल तर मोर दॅन 1 तर डिवाइडिंग बोथ साइड बाय a, या a ने दोन्ही बाजूंना काय करायचं, इक्वेशनच्या डिवाइड करायचं. मग या दोन्ही बाजूंना डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला, ax स्क्वेअर अपॉन a जाईल, राहिलं x स्क्वेअर. b अपॉन a आहे तसं येईल b अपॉन x, c ला c अपॉन a इज इक्वल टू 0. शून्याला जर आपण a ने डिवाइड केलं तर ते 0च येणार आहे ना. त्याला आपण इक्वेशन 1 नाव दिलं. Therefore, x square plus b upon ax plus b upon 2a bracket square minus b upon 2a bracket square plus c upon a. आता इथं नेमकं आपण काय केलेलं आहे, तर या इक्वेशनच्या लेफ्ट साइड मध्ये डाव्या बाजूमध्ये एक पद आपण काय केलेलं आहे, ऍड केलं आणि तेच पद काय केलेलं आहे, सबट्रॅक्ट केलेले, वजा केलेले. ते कोणतं आहे, b upon 2a bracket square. म्हणजे एखादी संख्या मिळवली आणि तीच संख्या काय केली आपण, वजा केली, तर ती जी लेफ्ट साइड आहे किंवा जी उजवी बाजू असेल त्यात काही बदल होणार नाही. मग आपण या इथं काय केलेले की b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर मिळवलं आणि वजा केलं. म्हणजे एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने घेतलं, म्हणजे तिथं काही देणाऱ्याला काही फरक पडलेला नाही. त्याच्या पदार्थ काही पडलं का, काही नाही, तो रिकामाच. मग आता याच्यामध्ये हे जे पहिले 3 पद आहेत, पहिले 3 पद कोणते आहेत, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ax प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे एक्सपान्शन कशाचं एक्सपान्शन आहे, पहिलं पद आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं x, मिडल टर्मचं साइन प्लस आणि बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा स्क्वेअर घेतलं, b अपॉन 2a ब्रॅकेट केली त्याचा स्क्वेअर घ्या. याचं एक्सपान्शन जर घेतलं तर याचं एक्सपान्शन येतं एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन a x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी 2 पद आहेत तसेच आहेत. b फक्त इथं काय केलेलं आपण, b अपॉन 2a स्क्वेअर होतं ब्रॅकेट स्क्वेअर, b चा स्क्वेअर b स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a स्क्वेअर. ही ब्रॅकेट आता ही मिळालेली ब्रॅकेट आहे तसं. आता इथं या 2 पदांची बेरीज आहे, बेरीज करताना आपण त्यांची बेरीज केली. बेरीज करताना आपण काय करतो, डिनॉमिनेटर इक्वल करतो, छेद समान करून घेतो. मग इथं 4a स्क्वेअर होतं, इथं a होतं, म्हणजे या पदाला आपल्याला 4a ने मल्टिप्लाय करावं लागलं. म्हणजे याच्या न्यूमरेटरला अंशाला आपण 4a ने गुणलं. b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore, x plus b upon 2a bracket square is equal to. आता हे मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a राईट साइडला गेले, RHS उजव्या बाजूला गेले, हे मायनसचे काय झाले प्लस. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, या दोन्ही बाजूंचा आपण आता काय घेणार आहे, स्क्वेअर रूट घेणार आहे. मग याची जी LHS होती लेफ्ट साइड, x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट कंसाचा वर्ग निघून जाईल x प्लस b अपॉन 2a. आणि उजवी बाजू जी आहे या उजव्या बाजूचं घेताना प्लस और मायनस
जी उजवी बाजू सर्व आहे ती सर्व अंडर स्क्वेअर रूट आपण लिहिली. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a याचं स्क्वेअर रूट. एक्स प्लस बी अपॉन 2a प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही नेमकी ती कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे का नाही ते आपल्याला माहित नाही. त्याचं स्क्वेअर रूट आहे असं ठेवलं. स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर 4चं स्क्वेअर रूट निघालं 2a स्क्वेअरचं a. आता नेक्स्ट स्टेप प्लस बी अपॉन ए हे उजव्या बाजूला गेले मायनस झाले. x इज इक्वल टू मायनस बी अपॉन 2a प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता या दोन्हींचा डिनॉमिनेटर 2a आहे. यांचा डिनॉमिनेटर काय आहे 2a म्हणजे सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर काय होतंय न्यूमरेटरचं बेरीज असेल बेरीज का म्हणजे किंवा सबट्रॅक्शन असेल वजाबाकी असेल वजाबाकी. मग आपण इथं डिनॉमिनेटर सेम आहे 2a मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि आता इथं आपण दोन किमती काय केलेल्या आहेत सेपरेट केलेल्या आहेत प्लस ऑर मायनस. मग इथं पहिली घेतली देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या दोन किमती मिळाल्या आणि मग त्याच्यावरून आपण जो फॉर्म्युला तयार करतो तो फॉर्म्युला म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac upon 2a is a formula used to solve quadratic equation. आपण त्या quadratic equation सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो हा फॉर्म्युला यूज करतो. मग याच्यामध्ये ज्या दोन किमती आलेल्या आहेत एक्सच्या त्या दोन्ही किमतींना एका किमतीला आपण म्हणतो अल्फा आणि जे सेकंड आहे त्याला आपण म्हणतो बीटा. द टू व्हॅल्यूज ऑफ एक्स कॉल्ड द रूट्स ऑफ quadratic equation and they are denoted by alpha and beta. अल्फा अँड बीटा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू जे प्लस येते ती अल्फाने डिनोट करायची जे मायनस असते ते बीटाने डिनोट करायची. अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए अँड बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. या पद्धतीनं अल्फा आणि बीटा किमती मिळतील आपल्याला. आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून हा जो ब्रॅकेटमध्ये आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण याच्यावरची उदाहरणं सोडवत असताना क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करा असा एक प्रश्न असेल आणि दुसरा प्रश्न असेल 1 मार्काला किंवा 2 मार्कासाठी तो म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज किंवा राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये ए बी सी आलेले तसं हे ऑलरेडी आपण मागच्या पाठात म्हणजे मागच्या ह्याच्यात लेक्चरमध्ये पाहिलेले. एबीसी काय एबीसी आर द रिअल नंबर म्हणजे हे जे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे जनरल फॉर्म याच्यामध्ये ए बी सी ह्या काय आहेत रिअल नंबर आहेत त्यांच्या किमती आहेत आणि त्याचा वापर करून आपल्याला पुढं इथं फॅक्टर पाडायची आवश्यकता नाही काही नाही. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4. क्वेश्चन फर्स्ट. Compare the given quadratic equation to the general form and write the values of A, B, C. आपल्याला इथं तीनच उदाहरण आहेत या प्रश्नामध्ये. हे उदाहरण आपल्याला काय करायचे तर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट जर नसतील तर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आणि फक्त आपल्याला ए बी सी च्या किमती लिहायच्या. हे उदाहरण जस्ट 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स 1 किंवा 2 मार्कासाठी उदाहरण असेल. त्यातलं आपण पहिलं उदाहरण घेतोय. उदाहरण खाली रिराईट केलं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे दिलेले इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्यामुळं इथं तुम्हाला काही करायचं नाही. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 comparing with ax square plus bx plus c is equal to 0. We get. आता याच्याशी कंपॅरिझन करायचंय मग आपल्याला इथं काय मिळेल अजून याच्यामध्ये तुम्ही जस्ट असं लिहिलं तरी काय हरकत नाही की एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. Therefore a is equal to 1
b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 5. काय केलेले की क्वाड्रेटिक टर्मचं कोएफिशियंट सहगुणक किती 1. मग इथं क्वाड्रेटिकचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1. bx x चा सहगुणक b आहे b आणि इथं x चा सहगुणक -7 आहे -7. कॉन्स्टंट c 5. हे झालं पहिलं उदाहरण. नाव सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड मध्ये मात्र काय करायचं आपल्याला 2m² इज इक्वल टू 5m - 5. आता हे दिलेले इक्वेशन आपण लिहून घेतलं, परंतु हे दिलेले इक्वेशन द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज नॉट इन अ स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या. 2m² उजवीकडे राईट साइडला असलेली सर्व पद डावीकडे घेतली. 5m डावीकडे आले मायनस झाले, -5 डावीकडे आले प्लस. 2m² - 5m + 5 इज इक्वल टू 0. 2m² - 5m + 5 is equal to 0. Comparing with ax² plus bx plus c is equal to 0. We get, तुम्ही तर डायरेक्ट ए बी सी च्या किमती लिहिल्या तरी चालतील. इथं मी थोडंसं अजून वेगळं लिहितोय. आता इथं m² चा सहगुणक 2, b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू 5. इथं आपण असं लिहिलं, इथं लिहिलेलं नाही, काही फरक पडणार नाही. हे झालं सेकंड एक्झाम्पल. नाव थर्ड. y² इज इक्वल टू 7y. हे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. आता याच्यामध्ये ह्याला कन्वर्ट करून घ्यायचं. y² - 7y इज इक्वल टू 0. तरी आता कंपॅरिझन करताना आपल्याला ax² + bx + c इज इक्वल टू 0 या इक्वेशनशी काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचंय. परंतु याच्यामध्ये कोणतं टर्म नाहीये, कॉन्स्टंट टर्म नाहीये, स्थिर पद नाहीये. मग आता याच्यामध्ये नाहीये याचा अर्थ त्याची किंमत किती आहे, 0 आहे. म्हणून आपण इथं त्याला 0 लिहायचं. कारण 0 मिळवला काय, सबट्रॅक्ट केला काय, काही फरक पडत नाही. तो नाहीये याचा अर्थ c ची किंमत 0 म्हणून तो आपण 0 लिहिला. Now y² - 7y plus 0 is equal to 0. Comparing with ax² plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 1, b is equal to -7 and c is equal to 0. The first question in practice set 2.4 is complete. In a second question आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये जे उदाहरण आहेत ते फॉर्म्युला मेथडने सोडवणार आहे. मला वाटतं हे सर्वांचं लिहून झालेलं असेल. क्वेश्चन 2 सॉल्व युजिंग फॉर्म्युला. आपण याच्यामध्ये 4 उदाहरणं सोडवणार आहोत. फॉर्म्युला मेथडनं सोडवायची. x² + 6x + 5 is equal to 0, x² - 3x - 2 is equal to 0, 5m² - 4m - 2 is equal to 0 आणि लास्ट चौथा आपण घेतलेले y² + 1/3y is equal to 0. जे थोडे वेगळे आहेत ते आपण आता उदाहरण आपण इथं सॉल्व करणार आहे. आता याच्यामध्ये यातलं पहिलं उदाहरण आपण सॉल्व करतोय. 1 x² + 6x + 5 is equal to 0. आता आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये जे काम केलेले ते पहिलं काम करायचे. काय काम केलं आपण, एबीसी च्या किमती लिहिलेल्या होत्या ते इथं काम करायचंय. x² + 6x + 5 is equal to 0. Comparing with ax² + bx + c is equal to 0. We get a is equal to 1, b is equal to 6, c is equal to 5. मग आपला जो फॉर्म्युला मेथड आहे त्या फॉर्म्युला मेथड जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आठवत असेल तर एक तुमच्या माहितीसाठी तर मी जस्ट लिहितो. x is equal to -b plus or minus √b² - 4ac upon twice a. हा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला b² - 4ac ची किंमत काढायची. Therefore
b square minus 4ac is equal to b6 6 square minus 4 into a1 into c5. Square of 6 36 minus 5 into 1 5 5 into 4 20. 36 minus 20 16 16 b square minus 4ac. ही आली किंमत, द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस एसी. बरेच वेळा याच्यावर सुद्धा एक शॉर्ट प्रश्न असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. एवढाच असतो, त्यावेळेस आपल्याला एवढंच काम करायचं, पुढे सोडवं जायचं नाही. मग आता बाय युझिंग फॉर्म्युला, पण काय फॉर्म्युला, तर फॉर्म्युला आता तुमच्या समोर लिहिलेला आहे. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, फॉर्म्युला लिहित असताना दिलेलं इक्वेशन जर x मध्ये असेल तर इथं x लिहा. जसं इथं पाहता तिसरं आणि चौथं उदाहरण, इथं m मध्ये उदाहरण म्हणजे व्हेरिएबल m आहे, इथं फॉर्म्युला लिहिताना m लिहायचा आहे, m इज इक्वल टू, एवढंच काळजी घ्या. नाउ पुट द व्हॅल्यू. Therefore x is equal to minus b ची व्हॅल्यू 6 minus 6 प्लस ऑर मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 16 अपॉन 2a, a ची व्हॅल्यू आहे 1 1. Therefore x is equal to, आता इथं मायनस 6 आहे असं राहील, प्लस ऑर मायनस या 16 चा स्क्वेअर रूट काय येईल, 16 चा स्क्वेअर रूट येईल 4, 16 चा वर्गमूळ 4 आणि छेदामध्ये बे एक बे 2 1 जा 2. Therefore x is equal to, आता इथं दोन किमती येणार आहेत, त्या दोन्ही किमती सेपरेट करा. मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 और x is equal to minus 6 minus 4 upon 2. Therefore x is equal to minus 6 plus 4, एक नंबर पॉझिटिव्ह एक मायनस म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे. ग्रेटर नंबर 6 6 minus 4 2, ग्रेटर नंबरचा साइन मायनस अपॉन 2 और x बोथ नंबर मायनस म्हणजे साइन सेम असेल तर ऍडिशन होते, परंतु साइन तेच येणार आहे मायनस अपॉन 2. x is equal to minus 1 or x is equal to minus 5. Minus 1 minus 5 are the root of given equation. दुसरं उदाहरण पाहतोय, काय आपलं सेकंड एक्झाम्पल, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. अगदी मागासारखं काम आहे. x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. comparing with ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to the coefficient of quadratic term 1, coefficient of middle term or x minus 3 and constant minus 2. हे घेताना विथ साइन घ्यायचे, त्यांचे जे तिथं चिन्ह असतील तेच घ्यायचे. Therefore b square minus 4ac is equal to minus 3. आता 3 मायनस आहे त्यामुळे त्याला आपण ब्रॅकेट केली, मायनस 3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची किंमत 1 आहे आणि इथं c सुद्धा मायनस आहे त्यामुळे ती सुद्धा किंमत आपण ब्रॅकेट मध्ये लिहिली. नंबर पॉझिटिव्ह असेल अथवा निगेटिव्ह असेल, स्क्वेअर मात्र नेहमी पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे मायनस 3 चा स्क्वेअर आला 9. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस इंटू मायनस प्लस होईल, 4 इंटू 1 4 4 इंटू 8 9 प्लस 8 17. बाय युझिंग फॉर्म्युला, आता फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल मायनस. हे फॉर्म्युल्यातलं मायनस आहे आणि बी ची किंमत पुन्हा मायनस आहे. इथं बरेच जण गडबड करतात. हे फॉर्म्युल्यातलं मायनस आहे, बी ची किंमत मायनस आहे, ती इथं ब्रॅकेट मध्ये लिहायची, प्लस ऑर मायनस
स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आलेली आहे 17 अपॉन 2a, a ची किंमत आहे 1, मायनस मायनस प्लस, प्लस और मायनस रूट 17 अपॉन 2. आता 17 इज अ प्राईम नंबर. 17 ही कशी आहे, मूळ संख्या आहे, त्याचं स्क्वेअर रूट निघणार नाही आहे, असंच ठेवायचं. त्यामुळे उलट असं जर आलं तर तुमचं काम बरंचसं कमी होतं. दोन किमती सेपरेट लिहिल्या, 3 प्लस रूट 17 अपॉन 2 और x इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 अपॉन 2. आन्सर लिहायला विसरायचं नाही. 3 प्लस रूट 17 अपॉन 2 कॉमा 3 मायनस रूट 17 अपॉन 2 are the root of given equation. आपण तिसरं उदाहरण पाहतोय. 5m square minus 4m minus 2 is equal to 0. Solution. 5m square minus 4m minus 2 is equal to 0. Comparing with ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 5, b is equal to minus 4 and c is equal to minus 2. Therefore, b square minus 4ac is equal to minus 4 bracket square minus 4 into 5 into minus 2. जे नंबर मायनस आहेत मागच्या उदाहरणात सांगितल्या पद्धतीनं त्याला ब्रॅकेट करा. मायनस 4 चा स्क्वेअर येईल प्लस 16, मायनस 4 मायनस 2 मायनस मायनस प्लस होणार आहे. 4 इंटू 5 20, 20 इंटू 2 40, 56. हे आले बी स्क्वेअर मायनस 4ac 56. बाय युझिंग फॉर्म्युला आता हे दिलेलं इक्वेशन एम मध्ये आहे, त्यामुळे फॉर्म्युला लिहिताना काय लिहायचा, एम इज इक्वल टू मायनस डी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. फॉर्म्युला तोच राहणार आहे, फक्त व्हेरिएबल आपण एक्स ऐवजी एम लिहिलं. इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू मायनस 4 प्लस और मायनस 56 अपॉन 2a, a ची व्हॅल्यू आहे 5, मायनस मायनस प्लस होईल, प्लस और मायनस. आता इथं स्क्वेअर रूट ऑफ 56 आहे, 56 चा स्क्वेअर रूट निघतं का, तर 50 स्क्वेअर इज नॉट अ कम्प्लीट स्क्वेअर नंबर, ती पूर्ण वर्ग संख्या नाहीये. परंतु या 56 चे असे फॅक्टर पडतात का पहा, की ज्यातला एक फॅक्टर हा काय असेल, कम्प्लीट स्क्वेअर असेल, आणि ते फॅक्टर पडतील 4 इंटू 14, 14 चौक 56, 4 इंटू 4 सॉरी 14 इंटू 4 इज इक्वल टू 56, 14 चौक 56 अपॉन 2 इंटू 5 10 इज इक्वल टू 4 प्लस और मायनस, या 4 चा स्क्वेअर रूट निघेल 2 आणि 14 चा स्क्वेअर रूट निघणार नाही, आहे तसं स्क्वेअर रूट ऑफ 14 अपॉन 10. आता या वरच्या दोन पदांमधून 4 प्लस और मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 14, यातून कॉमन काय निघेल, जे रॅशनल ते कॉमन काढा. 4 आणि 2 कॉमन निघाला 2 इन ब्रॅकेट 2 2 जा 4, बेदुनी 4 प्लस और मायनस आहे तसे, बे एक 1, त्यामुळे 1 लिहिण्याची एवढी काय आवश्यकता नाही, हे 14 आहे तसे राहतील, म्हणजे स्क्वेअर रूट 14 आहे तसे अपॉन 10. आता इथं भाग जात असेल तर भाग द्यायचा, 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10, 2 प्लस और मायनस रूट 14 अपॉन 5 याला एम. आता इथं एमच्या दोन किमती येतील, देअरफॉर एम इज इक्वल टू 2 प्लस रूट 14 अपॉन 5 और एम इज इक्वल टू 2 मायनस रूट 14 अपॉन 5. मागच्या उदाहरणाप्रमाणे इथेही आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. देअरफॉर 2 प्लस रूट 14 अपॉन 5 कॉमा 2 मायनस रूट 14 अपॉन 5
आर द रूट ऑफ गिवन इक्वेशन, हे उत्तर खाली लिहिणं अपेक्षित आहे. आणि आता आपण एक चौथं उदाहरण थोडस वेगळं आहे, ते उदाहरण आता आपण पाहणार आहे. y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. आता हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, तर काय करावं लागेल आपल्याला? सर्वप्रथम याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बदलून घ्यावं लागेल. आता हे फ्रॅक्शन आहे तसा ठेवूनही चालेल, किंवा याला आपण फ्रॅक्शन मधून काढू, म्हणजे पुढचं आपलं कॅल्क्युलेशन त्यात बरं पडेल. या 3 ने काय केलं आपण? दोन्ही बाजूंना गुणून घेतलं. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3. 3 ने गुणलं 3y² प्लस y इज इक्वल टू 6. Therefore 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. 3 ने गुणलं 3 गुणिले y वर्ग 3y वर्ग 1/3 गुणिले y 3 गेले, राहिले y आणि 3 दोन्ही 6. हे 6 डावीकडे आले, मायनस झाले. आता 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. Comparing with ax² plus bx plus c is equal to 0, we get, आपल्याला काय किमती मिळतील रे? a बरोबर 3, b बरोबर 1 आणि c इज इक्वल टू -6. ह्या किमती मिळालेल्या आहेत. यानंतरचं काम काय आपलं? बाय युजिंग फॉर्म्युला. आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण या 3 उदाहरणासाठी ऑलरेडी वापरलेला आहे. काय आहे फॉर्म्युला? y is equal to -b plus or minus square root of b² minus 4ac upon twice a. हा आहे फॉर्म्युला. मग आता याच्यामध्ये आता आपल्याला ज्या किमती मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला एक काम राहिलेलं आहे. आपलं कोणतं काम राहिले लक्षात आलं असेल तर आपण इथं b² minus 4ac ची किंमत अजून काढलेली नाही, ती किंमत आपण काढून घेऊ. Therefore b² minus 4ac is equal to 1² minus 4 into 3 into -6. 1 minus minus plus 4 into 3 12, 12 into 6 72. 4 3 12 12 72 आणि 1 चा वर्ग 1च, काय आलं 73. Therefore y is equal to, now put the value. आता याच्यात किमती पुट करा. b ची किंमत 1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 अपॉन 2 into a ची किंमत काय आलेली होती तर 3 -1 प्लस ऑर मायनस 73 हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही. इथंच दोन किमती सेपरेट होतील. y इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 अपॉन 6 और y इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 अपॉन 6. Therefore -1 plus square root of 73 upon 6, comma -1 minus square root of 73 upon 6 are the root of given quadratic equation. इथं आपण 4 उदाहरणं सोडवली, एकूण 6 उदाहरणं होती. अजून 2 उदाहरणं राहिलेली. ती 2 उदाहरणं तुम्ही घरी सोडवणार आहात आज होमवर्क म्हणून. ती 2 उदाहरणं इथे मी खालच्या बाजूला लिहितोय. होमवर्क जे राहिलेले ते 2 लिहितोय मी. 3m² प्लस 2m minus 7 is equal to 0 आणि 5x² प्लस 13x प्लस 8 is equal to 0. ही 2 उदाहरणं तुम्ही घरी सोडवणार आहात. सोडवल्यानंतर आलेली उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकली तरी चालतील. आणि समजा नाही जमलं तर तुम्ही तेही विचारू शकता, ते तुम्हाला सोडवून मिळेल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.